विलाळे येथील कपिलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सर्वसंमतीने. संचालक मंडळाची माहिती. भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील कपिलेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम योग्य पद्धतीने चालू असून लोकांनी कोणतीही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन संचालक मंडळातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. त्याप्रसंगी संस्थेचे सचिव व संचालक मंडळ उपस्थित होते. त्यांनी सांगितले की मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच सुरू होईल. जुलै 28 रोजी झालेला अभूतपूर्व सोहळा येथे संपन्न झाला होता. मदतीचा ओघ सुद्धा वाढत असल्याने गावातील व गावाबाहेर काही लोक या पवित्र कार्यात बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये. मंदिराचे काम पूर्ण होईल या शंका नाही. कोणाला काही शंका असल्यास त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा अशी आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, विलाळे. मी राहणार वेल्हाळे इथलाच आहे आणि मी 45 वर्षापासून या ठिकाणी ट्रस्ट आहे. आणि या ठिकाणी जे ट्रस्ट होती ते 5 लोकांची होती. त्यातले 2 लोक वारले. त्यांच्या जागेवर आम्ही ही दुसरी बनवायची तयारी केली. मग त्याच्यामध्ये आम्ही 7 लोकांची बनवली. आधीच्या ट्रस्टीमध्ये आम्ही कधी कुठली मीटिंग घेतली नाही, कुठे काही खातं काढलं नाही, बँकेचं काहीच केलेलं नाही. आणि आता हे जे 7 लोकांची तयार केली त्याच्यामध्ये स्वामीजी आहे एक, आणि आम्ही गावातले 6 लोक आहे, 5 लोक आहे आणि एक जाटगावचा आहे, दोदू पाटील. तर आम्ही अशी ट्रस्ट बनवली आणि ट्रस्टीचं अकाउंट पण बनवलं. पंकज पाटील, मी विल्लाड्याचाच आहे. मी राहतो सुरतला. आणि ह्या कपिलेश्वर महादेव मंदिर हे आमच्या विल्लाड्याचं लोकांचं मंदिर आहे सर्वांचं. आणि ह्या मंदिराचं भरपूर असं काही खराबी झालेली आहे, तुटण्यात आलेलं आहे. त्याच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही सर्वांनी म्हणजे आम्ही 15 व्यक्ती मिळून, गावातली मुलं मिळून काही ट्रस्ट निर्माण केलं 15 मुलांचं. आणि त्या निर्माणामधून आम्ही काहीतरी कार्य सुरू केलेलं. त्या कार्यामध्ये भरपूर आम्हाला लोकांचा सहकार मिळाला आणि पूर्ण गावाचा सहकार मिळालेला. ह्या मंदिरामध्ये आम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये 12,35,000 पर्यंत आम्ही आमच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पेमेंट आलेले आहे. ऑनलाईन पेमेंट असे आलेले की गावाच्या ग्रुपमध्ये सर्व गावकरी लोक जुळलेले ग्रुप आहे. आणि त्या ग्रुपमध्ये येणारा हर एक पैसा, ह्या स्क्रीनशॉट वगैरे जे ऑनलाईन येतात, कॅश येतात, हे सर्व ग्रुपमध्ये सर्व लोकांच्या समोर आलेले पैसे आहे. हे सर्व लोकांना इन्फॉर्मेशन आहे. जो खर्च होत आहे ते सर्व 15 ट्रस्टींना सांगून मीटिंग घेऊन आम्ही लोक सर्व व्यवहार केलेले आहे. आणि जो पण व्यवहार आहे तो सर्व गावाच्या समोर आहे. ह्या मंदिराच्या कोणत्याही बँकेच्या व्यवहारामध्ये कोणालाही असं वाटत असेल की कुठंतरी काही भूल झालेली आहे, की कुठंतरी काही गलती आहे, तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की ज्यांना प्रॉब्लेम आहे की आमच्या इथं हिसाबामध्ये की बँकेच्या व्यवहारामध्ये, त्यांनी 15 ट्रस्टींच्या मध्ये येऊन, गावाच्या मंदिरामध्ये येऊन सर्वांच्या समोर विचारावे. आजपर्यंत सहमत नव्हते किंवा या मंदिरात त्यांचं कधी दर्शन घेतलेलं नाही असे लोक विरोध करतात. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे किंवा हे जे मंदिर आहे याच्यामध्ये तुम्ही महाराजांना का घेतलं नाही. आम्ही स्वामी पंढरीनाथ महाराज हे आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि ते अध्यक्षस्थानी आहेत आणि ते कायम अध्यक्षस्थानीच राहतील. तर काही लोक अफवा फैलवतात की बाबा पंढरीनाथ महाराजांना ट्रस्टमधून काढण्यात आलेलं आहे. मी महाराजांचा उत्तराधिकारी आहेत आणि मला या गादीवरती बसून घ्यावं असं त्यांचा जो सचिव आहेत चव्हाण ते सांगत होते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या मंदिराचा पैसा आमच्या मेहून या मठाला द्यावा व तसेच नाशिकच्या मठाला द्यावा. आम्ही सर्व तरुण व तसे गावातील ट्रस्टीने कळाळून विरोध केला. आणि काही गावातली बागड बिल्ले आहेत ते त्यांना पडद्या मागून त्यांना सपोर्ट करत आहेत. त्या बागड बिल्ल्यांना मी सांगू शकतो की त्यांनी समोर विरोध करावा. आणि त्यांना सांगू इच्छितो, मंदिराच्या कामात जर का तुम्ही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला जशात तसं आम्ही कायदेशीर मार्गाने तुम्हाला उत्तर दिलं जाईल. आणि महिला मंडळ याच्यात भजन वगैरे करतात, तिथे रोज आरतीला असतात. आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की या मंदिराचं पुन्हा हे व्हावं, उद्धार व्हावा. त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे सगळ्यांची की आमच्या मंदिराचं काम सर्व व्यवस्थित व्हावं. आणि पंढरी महाराजांनी त्यांचं हे मनातलं काढून टाकावं. आम्ही त्यांच्या विरुद्ध नाहीच आहेत सगळे. त्यांनी वर्गणी जमा केलेली आम्ही महाराजच्या कामाकरता देणार नाही का, की इकडनं जमा करायचं आणि त्र्यंबकेश्वरला द्यायचं, मेहुणला द्यायचं, असं कसं काय चाललेलं आहे. हे अजिबात होणार नाही. आमच्या गावाचं मंदिर कपिलेश्वर महिला मंडळ करतात
कपिलेश्वर याच्याच करता हे पैसा आम्ही वापरणार आहे. आम्ही इकडे तिकडे हा पैसा जाऊ देणार नाही आणि वायफारही खर्च करणार नाही. राहणार विल्लाडा तालुका भुसावळ जिल्हा जळगाव. श्री कपिलेश्वर महिला मंडळाची मी सदस्य आहे आणि पंकजदादांनी यापूर्वी पंकजदादांच्या व्यतिरिक्त कोणी हा पाठिंबा दिला नव्हता. पंकजदादांनी इथं येऊन हे कार्यक्रम हातात घेतले आणि त्यांना सुद्धा आमच्या गावातील गावकरी मंडळी, ग्रामपंचायतीतील सदस्य आणि त्यांच्या ट्रस्टीतील 21 जे सदस्य आहेत ते त्यांच्या सपोर्टिंगसाठी आहे. तसेच आजूबाजूचा परिसर त्यांनी स्वच्छ केलेला आहे. मंदिरासाठी पण खूप देणग्या त्यांच्यातर्फे मिळालेल्या आहे आणि या मंदिराच्या पुनरुद्धारासाठी आधी काही केलं नव्हतं, पण पंकजदादांनी खरोखर खूप हे कार्य सुंदर प्रकारे पार पाडलेलं आहे आणि